आजची 10 जून आहे म्हटलं. जुन्या काळात 11 आहे काय राजो, काय पहिल्या जुन्या काळात मी नोकरीवर राहत जाऊ त्या टाइमला मला 6 तारखेला पगार येत जाय, त्याच्या तारखा लक्षात राहतात. आपल्याला पगारी काम नाही आहे, पत्रकारिता निवडली आहे तर 11 तारीख आहे. वरून जर म्हणसाल तर पाण्याचा थेंब नाही आणि सूर्यनारायण निरा अधिक महिन्याच्या पुरा वचपा काढून काय माहित. हे धनेगावचे काही शेतकरी आहेत, त्याने साधी सुधी त्या ठिकाणी एक पाटी लावली आहे, शेतकरी आमरण उपोषण. रस्त्याचा न्याय न दिल्याबद्दल शेत 2022 पासून पडीत आहे, मला न्याय द्या. 11/6 पासून हे एक कुटुंब आहे, भुयार कुटुंब ना, भुयार हे काकी आहे. काकीचं वय पहा जवळपास 75 वर्ष काकीचं वय आहे. याशिवाय भुयार भाऊ आहेत, त्याची पोरगी आहे आणि त्याची लक्ष्मी आहे. असे 4 जण SDO कार्यालय इमारत, भव्य इमारत आहे, या उन्हात झाडात म्हणजे कानाले दुपट्ट असल्याशिवाय माणसाच्या कानात झावा रोखल्या जाऊ शकत नाहीत. अशात हे कुटुंब जे आहे उपोषणाला बसलाय. एकीकडे महसूल मंत्री तथा महाराष्ट्र आपल्या अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री बावनकुळे साहेब म्हणतात की जो माणूस पांढन रस्ता किंवा वावरात जायचा रस्ता देत नसेल तर त्याच्यावर जागेवर पोलीस कारवाई करा. आणि हे 4 लोक या ठिकाणी बसले आहेत. शासन येले न्याय देऊन राहिला. काकी काय त्रास आहे माय सांग बरं जरासा. काहीच त्रास नाही, नुसता रस्त्याचा त्रास आहे. हा मग बाकी काहीच नाही त्रास. हा नुसतं त्यांना जाऊ द्या, आम्हाला हा बोला ना, हा भांडण करा ना, हा. बस एवढं. बरं, हे कधीपासून त्रास आहे 2022 हे सांगून राहिलं ना. बोला ना तुम्ही. 2022. बरं हा बरं ठीक आहे. आता तुम्ही सांगा काकी काय बोलिलो मीडियाच्या समोर. भाऊ आहेत थोडेसे समजदार व्यक्ती, जराशे घ्या धुऱ्यावर आहे इकडे. मला एक सांगा 2022च्या आधी तुम्ही हेलिकॉप्टर जात होते का वावरात? आणि मग ते समजायला पाहिजे ना, साहेब लोक समजायला पाहिजे. आम्ही त्याच रस्त्याने जावो, पण त्यानं काही कारणास्तव रस्ता अडवला आमचा. मग आम्ही तहसीलला केस केली, तहसीलदार रस्ता मोकळा करायचे आदेश केले. तहसीलदार येतात वावरात, त्या लोक जे तुम्ही करतात वापस चालले जातात. बरं काय त्रास होणार नेमका तुम्हाला, म्हणजे अंगावर सरका होते का माणूस? सरकार म्हणजे एकदम काट्या टाकून देते बंडीवर वावरात. रस्त्याच्या किती एकर आहे त्या ठिकाणी तुमचं शेतशिवार? आपले शेतशिवार 2 एकर आहे. फक्त 2 एकर? 2 एकर. आणि काय पीक काय करता? पीक पडीच आहे ना आता सध्या 22 पासून पडीत आहे. 22 पासून पडीच आहे. बरं कोणता त्रास होणार तुम्हाला? पडीत वावर मधलं कास्तकाराचे वाक्यच आहेत, याच्या व्यतिरिक्त मानसिक त्रास कोणता आहे? मानसिक तलाप म्हणजे मी 15 ऑगस्टला आत्महत्या करून राहिलो होतो. काय बापा हो. और इलाज नाही ना मग त्याशिवाय. शासन मला आत्महत्या नाही करून राहिलो. पोलीसवाले येतात घरून घेऊन जातात. पोलीस कर्मचारी थांबलेत काय? हे नाही, हे आमच्या अन्य गावचे पोलीस स्टेशनचे आले, मला घेऊन गेले. आत्महत्या करू नका. मग तुम्ही आत्महत्या करून ना देत, रस्ता देत नाही, मी कोणता पाप केला? बरं मला एक सांगा 2022 पासून तुम्हाला त्रास आहे, आता हे 4थं वर्ष लागलं. या 4 वर्षात 5 वर्ष काय काय होते घेतले तुम्ही? काय होते म्हणजे बायकोच्या अंगा फुटका मनी राहायला माल आहे. सोनं गाण ठेवलं सोनाराची तिकडे खाऊन राहिलो हे ते. आता उपोषणात बसलो. म्हणजे उदारनिर्वाह कसा आहे तुमचा चालू आता? अरे बस भीक मागून असं म्हणा, या सोयऱ्याला पैसे मागा, त्या सोयऱ्याला पैसे मागा, असा जगून राहिलो मी. ओ माय गॉड. बरं ठीक आहे, हा माणूस कास्तकार आहे, पण हे या माणसाची लक्ष्मी या ठिकाणी ताई आहेत. ताई भाऊ सांगून आले की लय त्रास होऊन आला, मी कास्तकारी होऊन नाही राहिली, वावराचा रस्ता नेऊन आला, तर नेमकं तुम्हाला कोणती मागणी आहे? रस्ता भेटा. रस्ता भेटा म्हणजे काही भांडणं होतात काय, काही खराब शिवाय ऐकायला भेटतात काय? छान, पण रस्ता अडवला त्यानं, गड्डा केला आणि काटे टाकले. याजाचे रस्ते. बरं आता काय सांगा, बाईची जात काय बोलली हो माझ्यासमोर. एक पोरगी आहे बाई, 3 वर्षाला लागेल इकडे त्या घरदा नाही काय लिहायच्या सोबत उन्हाताना तू या ठिकाणी बसून आली. मला सांगितलं 2-3 तासापासून तू याच ठिकाणी बसेलास म्हणून. इलाज आहे ना, पण दुसऱ्या घरी जायचं म्हणजे लग्न करूनच जायचं ना. लग्नासाठी खर्च तर लागला पाहिजे. तो खर्च कुठून लावणार आहे? शेतच पडे तर पैसे कुठून आणणार? बरं काय त्रास होऊन आला आता? कसं आहे, हे बाबा आहेत, हे आई आहे, कसं आहे आपलं वावर म्हणजे आपली ज्याचं ताट आहे आणि 2-3-4 वर्षाले वावरात आपलं पीक नाही येऊन राहिलं, तर घरी आर्थिक स्थिती काय कशी आहे आणि घरचा उदरनिर्वाह कसा चालू आहे? जसं बाबांनी सांगितलं तसंच आहे. याला पैसे मागा, त्याला पैसे मागा. मी स्वतः ट्युशन घेते, ट्युशनच्या वर्षावर माझं घर चालते. माझ्या भावाचं शिक्षण चालू आहे. मी माझं शिक्षण बंद केलं, माझ्या भावाचं ट्युशनच्या वर्षावर शिक्षण करत आहे. 2-3 वर्ष झाले ट्युशन घेत आहे आणि त्याचं शिक्षण करत आहे. बावनकुळे साहेबाच्या पीआर कॉल. तर तुम्ही सांगा आता आम्ही कोण्या पद्धतीनं जगावतो? निवेदन बरं ठीक आहे, आताच पाठवतो ना तुम्हाला. हो निवेदन पाठवा म्हणतात ते. या शेतकऱ्याची व्यथा मी आज तुम्हाला ऐकवली. म्हणजे कसं आहे, हे ठीक आहे हो,
हे नवरा बायको पती पत्नी दाम्पत्य ठीक आहे, पण हे आजी बहीण ते पोरगी येईले या कास्तकारानं याच्या तरासापाई याच्या तोडला. या काकीचं वय तरी आहे का? इतकं ऊन आहे, या उन्हात हे बसल्यात. म्हणजे पांधन रस्त्याचा असणारा विषय मला वाटते बहुतेक प्रतिष्ठेचा आहे आणि खोट्या प्रतिष्ठेचा. आपण एक कास्तकार आणि समोरचा एक कास्तकार असते, जो वहिवाटीचा रस्ता आहे तो वहिवाटीचा रस्ता जर त्या संबंधित कास्तकाराला जर भेटला तो त्याच्या वावरात त्याचा उदीम करते. पण या संपूर्ण प्रकरणात नेमकंच मी सन्माननीय पालकमंत्री तथा महसूल मंत्री बावनकुळे साहेबांच्या PRO साहेबांसोबत बोललो आहे आणि त्याने याला आश्वासन दिलं आहे की याच्यावर मी लवकरात लवकर आता काही कागदपत्र सेंड करतो. पण तुम्ही सांगा, धने गावातल्या या शेतकऱ्यावर खरोखर कोण्यातरी ठिकाणी अत्याचार होण्याला इतकं मात्र नक्की.